विदर्भाची पंढरी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे। आज पालखीचा तिसरा दिवस आहे आणि पालखी अमरावतीमध्ये दाखल झालेली आहे। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर असेल आणि बळवंत वानखडेंच्या हस्ते पालखीचं स्वागत केलं जाणार आहे। आपल्या सोबत एक म्हातारी आजी आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या पालखी सोहळ्यामध्ये जाते आणि खास करून वैशिष्ट्य आहे, आपण बघू शकतो या ठिकाणी छोटं पाण्याचं गुंड दिसतं आणि ग्लास यावर घेऊन ही पायी प्रवास करते पंढरपूर पर्यंत। आजी, कितवं वर्ष आहे या वर्षीचं? जात राहतं, आपण मोजत राहत नाही, जात राहतं, मोजत नाही राहत। तुम्हाला माहित आहे ना किती वर्ष आहेत? कसं शक्य आहे पाणी घेऊन तू चालतं ग्लास? तो जर ते मी करत नाही, तो आहे बाप माय बाप आपले, ते आपण नाही करत, आपल्या चालणं नेत माऊली। हा, तुझं वय किती आहे या वर्षी? 73। 75व्या वर्षी तू चालत जात? 73 वय 73। 70 ना 3, 70 ना 3। पाय दुखत नाही का तुझे? पाय कसे दुखणार आहे? तो सारं दुखणं घेते आपलं हारून, आपलं नाही दुखत खेळूसाठी। उल्हासाचं वातावरण आहे। अमरावती जिल्ह्यातल्या सातारगाव मधली ही आजीबाई आहेत। दरवर्षी जर आपण पाहिलं तर पंढरपूरला जाते, दुसरीकडे आपण बघू शकतो रिंगण सोहळा या ठिकाणी सुरू आहेत, वारकरी आहेत मोठ्या संख्येने। यशोमती ठाकूरांच्या वतीनं दरवर्षी अमरावतीच्या बियाणी चौकामध्ये आयोजन केलं जातं। 431 वर्ष या वर्षी पूर्ण झालेले आहेत। माता रुक्मिणीच्या पालखीला सर्वात जुनी पालखी म्हणून माता रुक्मिणीच्या पालखीची ओळख आहे। तब्बल 30 दिवसाचा प्रवास करून आषाढी एकादशीला ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचत असते। हजारो वारकऱ्यांना घेऊन ही पालखी जी आहे ती पंढरपूरला जात असते। जवळपास 3 दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर कौंडण्यपूरमधून या पालखीनं प्रस्थान ठेवलेलं होतं आणि आता जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये या पालखीचं आगमन झालेलं आहे। जल्लोषाचं संपूर्ण वातावरण असते। अमरावती शहरातले भाविक मोठ्या संख्येनं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी फुगडी देखील केली जाते। स्वतः काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील या ठिकाणी फुगडी खेळण्याचा आनंद जो आहे तो घेतलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो मोठ्या प्रमाणावर वारकरी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर असतील, बळवंत वानखडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजन करत आहेत आणि या वर्षी जर आपण पाहिलं तर तब्बल 431वं वर्ष या पालखीचा आहे। 30 दिवसांचा पायी प्रवास करून ही पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।